पंचमभाव जे संचित आपले पुण्यकर्म असतात, तर आपण जेव्हा लहानपणी एखादी आपण काही चूक केली आहे आणि आता आपला आईवडील किंवा गुरुजन आपल्याला मारतील किंवा आता काहीतरी आपल्याला आरडाओरडा होणार आहे, तर अशा वेळेस आपण देवाला तेव्हा पूजा करतो आहे नाही करत आहे याचा संबंध नाही, पण प्रत्येकजण देवाला मनातून प्रार्थना करतो की एवढा वेळेस मला वाचव. आणि हे जेव्हा आपण देवाला मागणं करतो आणि न कळत देव आपल्यासाठी आपल्याला त्या त्रासातून त्या याच्यातून बाहेर काढतो, तर त्यावेळेस आपले काही पुण्य खर्च होतात आणि त्या त्रासातून आपल्याला बाहेर काढलं जातं. आज ज्याप्रमाणे एखादा गुन्हा केलेला आहे आणि त्याच्यातून आपल्याला सुटका पाहिजे तर जामीन द्यावी लागते 10,000 रुपयाची 50,000 रुपयाची गुन्ह्याप्रमाणे, तसंच आपल्याला अडचणीतून आपल्याला बाहेर निघताना पुण्याची जामीन द्यावी लागते. त्यामुळे रोज एक पुण्य करा कमीत कमी, आणि आपलं संचित जे पुण्यकर्म आहे ते रोज वाढवत राहा. बॉडी पार्टमध्ये, शरीरामध्ये हार्टचा काही भाग आणि आपला पोटाचा काही म्हणजे लहान आतडी ही पंचमभावातनी आपल्याला बघता येते. आपली जी नावी आहे ती देखील पंचमभाव आहे. तर या स्थानाला बलवान करण्यासाठी जो मंत्रजापाचा उपाय आहे त्याच्याच बरोबरीने तुम्ही नावीमध्ये काही इत्र लावले सुगंधित, आणि रात्री झोपताना तुम्ही तूप किंवा वेगळे प्रकारचे तेल, ज्या प्रकारची राशी तिकडे आलेली आहे, जे ग्रह आलेले आहेत त्या प्रकारे तुम्ही काही गोष्टी नावीमध्ये रात्री झोपताना टाकून हे पंचमस्थान बलशाली करू शकता.